उपस्थित सर्व पत्रकार, यूट्यूबर, वेगवेगळ्या चॅनलचे सन्माननीय, अंबरनाथ शहर तसं पाहिलं तर शांततेच्या मार्गावर चालणारं एक शहर होतं. काही वर्षापूर्वी मंचेकर टोळी नावाची एक टोळी अंबरनाथ आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सक्रिय होती आणि त्या टोळीचा बिमोड पोलिसांनी केला. परंतु त्याच्यातली काही भांडगुळं आज या ठिकाणी आहेत आणि त्या टोळीचा सदस्य म्हणून हा शैलेश शिर्के हा त्या टोळीचा सदस्य. वास्तविक पाहता याला शिक्षा लागलेली आहे. कोर्टाने याला 7 वर्षाची शिक्षा दिलेली आहे. अनेक गुन्हे दाखल आहेत आणि इतके गुन्हे दाखल असूनसुद्धा तो उजळ माथ्याने सफेद कपडे घालून अगदी केंद्रातला मंत्रीसारखा तो फिरतो. 5-25 पोरं जमा करणं, क्वार्टर पाजणं आणि लहान मुलांना वामन मार्गाला लावणं हे त्याचं काम. छत्रपती शिवाजी महाराज शिवाजीनगर हे कष्टकरी, दलित, शोषित, पीडित लोकांचं एक विभाग आहे. सर्वसामान्य लोक तिथे राहतात आणि रोजगार कमवतात आणि अशा ठिकाणी ह्या चोर माणसाची दादागिरी त्या ठिकाणी असते गोरगरिबांची, की जेणेकरून त्यांच्यावर झालेला अन्याय फक्त सहन करायचा, पोलीस स्टेशनला तक्रार देण्याची सुद्धा त्यांची हिंमत नाही. एवढी त्याची दहशत. संपूर्ण शहरामध्ये विकास कामाला विरोध, प्रत्येक कामामध्ये त्याचा विरोध, MIDCमध्ये हप्ते घेणं, बिल्डरच्या नावाने तक्रारी देणं आणि मग साठलोटं करून त्यांच्याकडनं खंडणी वसूल करणं, असे अनेक गुन्हे त्याच्यावर असलेले. पण बरेच गुन्हे काही गोरगरीब लोक भीतीमुळं दाखल करत नाही. आता त्यांनी नवीन काम चालू केलं होतं की सुपारी घेऊन घर खाली करायचं आणि सुपारी घेऊन घर खाली करण्याचं काम त्यांनी घेतलं होतं. आणि आमचं भारतीय जनता पक्षाचं एक कार्यालय ज्याची मालकी लक्ष्मी चव्हाण यांच्या मिसेसकडे होती. गेल्या 3 वर्षापूर्वी, 2-3 वर्षापूर्वी ना, 23मध्ये ॲग्रीमेंट झालं आणि त्या कार्यालयाचं उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष चव्हाण साहेब यांच्या हस्ते झालं. बघा, 3 वर्षापासून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं कार्यालय होतं. कोर्टामध्ये त्यांच्या आपसात केसेस चालू आहेत. मालकीन म्हणते मी घर विकलं, त्याचीसुद्धा शूटिंग आमच्याकडे. आणि ज्यांनी हा हमला करायला लावला ते स्वतः म्हणते माझ्याकडे ताबा आहे म्हणून. मग ताबा आहे तर पोलीस स्टेशनला पोलीस बळ मागायचा प्रश्न येतो पुढं. मग ही सुपारी शैलेश शिर्केला देण्यात आली हे खाली करून घेण्याची. आणि मग त्या कार्यालयामध्ये घर घर तिरंगा हा कार्यक्रम जो 15 ऑगस्टला भारतीय जनता पक्षाच्या वतीने जो केला जातो, त्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी काही आमचे 5-10 लोक, त्याच्यात 4-5 महिला आणि असं तो कार्यक्रमाच्या रूपरेषेसाठी एकत्र जमल्या होत्या. आणि हे दारू पिऊन आलेले 10-15 लोकांचं टोळकं आमच्या कार्यालयात घुसलं आणि कार्यालय खाली करा, लोकांना बाहेर काढलं आणि शटर लावला. मग ते आतमध्ये काही बाहेर नाही निघल्या महिला, त्यांना कोंडून घेतलं आणि कोंडून घेतल्याच्या नंतर मग ते लक्ष्मी चव्हाणे यांनी परत ते कार्यालय उघडलं आणि आतमध्ये गेले.
परत हे सगळे आले 15-20 जण आणि सर्वांना मारझोड करून बाहेर काढलं. त्याच्यामध्ये काही आमच्या महिला कार्यकर्त्या होत्या, त्यांच्या हातावर बाबासाहेबांचा फोटो होता. एका महिलेच्या हातावर अशोक चक्र बाबासाहेबांच्या सहीचं चिन्ह होतं, गोंदलेलं होतं. तर त्या चिन्हाबद्दल अर्वाच्य शब्दामध्ये अपमान करून, अशी भाषा वापरून, अगदी जातीवाचक शिव्या देऊन त्यांना बाहेर काढलं. आणि बाहेर आल्याच्या नंतरसुद्धा त्यांना मी ती भाषा इथं सांगू शकत नाही, इतक्या खालच्या भाषेमध्ये त्यांनी त्या महिलांशी वर्तणूक केली. हे सगळं होत असताना आमच्या चव्हाण यांनी 112ला फोन केला. पोलीस त्या ठिकाणी आले आणि पोलीस आल्याच्या नंतर बघा किती मोठी, म्हणजे हे मंचेकरचे पण बाप झालेत. पोलिसांच्याच काठ्या घेऊन त्या पोलिसांना धक्काबुक्की करून चव्हाण आणि आमचे शिंदे साहेब यांना मारहाण करण्यात आली. आमच्या कार्यकर्त्यांना मारण्यात आलं. ते चित्रीकरणामध्ये स्पष्ट दिसतंय. म्हणजे पोलिसाला सुद्धा जुमानत नाही, पोलिसांना सुद्धा धक्काबुक्की केली, त्यांच्या हातातल्या काठ्या घेतल्या. आणि एवढंच नाही, हा शिर्के गुंड, याला मारून टाका, जाऊन देऊ नका, याला मारून टाका, जाऊन देऊ नका, असा जोरजोरात 5-6 वेळा ओरडतोय आणि जमावाला तो उकसवतोय. म्हणजे मॉब लिंचिंगची केस आहे ती वास्तविक पाहता. आणि त्याच प्रकारे आमचे शिंदे साहेब ते BJPच्या कार्यालयामध्ये काय गडबड झाली म्हणून पाहायला गेले. त्यांनासुद्धा म्हणे लय BJP करतो म्हणून त्यांनासुद्धा मारलं. आणि त्याच पद्धतीने जमावाला उकसवण्यात आलं की याला मारून टाका, सोडून जाऊन देऊ नका. वास्तविक पाहता सरकारी नोकरांना त्याच्या कामात अडथळा आणणं, त्यांना धक्काबुक्की करणं, 353 सारखा गुन्हा लागतो. एखाद्याला मारून टाका, जाऊन देऊ नका, 307 सेक्शन लागतं हाफ मर्डरचं. सगळ्यांचं एकच कॉमन इंटेन्शन 34 लागतं. पण पोलिसांनी हे कुठलंही कलम लावलं नाही. आणि तो पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतरसुद्धा पोलिसांशी त्यांनी अरेरावी केली, दादागिरी केली. म्हणजे एवढी त्याची मस्ती आहे. पण आता ती मस्ती जिरवण्याची वेळ आपल्याकडे आलेली आहे. आणि ती मस्ती जिरवल्याशिवाय आपला अंबरनाथ शांत राहणार नाही. पोलिसांनी पोलिसाची कारवाई केली. मी आजच आव्हान केलेलं आहे अंबरनाथकरांना, MIDC मधल्या कारखानदारांना, जर तुम्हाला याच्यापासून काही त्रास असेल, हा खंडणी मागत असेल किंवा काही त्रास देत असेल किंवा एखाद्याचं घर खाली करत असेल, तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. त्याचा कायदेशीर बंदोबस्त करण्याची जबाबदारी ही माझी असेल. अशा भांडुगळाला आम्ही घाबरत नाही. गोरगरिबांचा घर खाली करणं, त्यांना त्रास देणं, त्यांच्या पोरीबाळींची छेड काढणं, हे असे उद्योग करणाऱ्या लोकांना जबाब जर आपण त्यांचा बंदोबस्त केला नाही तर हे अंबरनाथ शांत कधीच होणार नाही. आपण सर्व घटनेचा चौथा खांब आहोत. अन्यायाला वाचा फोडणं, अन्यायाच्या विरुद्ध लढणं आणि न्यायाची बाजू मांडणं हे आपलं कर्तव्य आहे. तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या गोष्टीची दखल घेऊन जास्तीत जास्त प्रसिद्धी याला द्यावी, जेणेकरून ही अशी भांडवळं डोके वर काढणार नाहीत. मी परत एकदा, तुम्ही सर्व आलात, आमच्या हाकेला हो दिल्याबद्दल मी आपण सर्वांचं धन्यवाद मानतो. आणि परत एकदा विनंती करतो की आपण